नमस्कार रसिक श्रोते हो. आज एक जबरदस्त कथा ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे सुटका. लेखक नारायण धारप आणि कथासंग्रहाचं नाव आहे अंधारातील उर्वशी. ऐकूया सुटका. मी अनेक जणांच्या तोंडून असं ऐकलं आहे की काही माणसं आसपासच्या परिस्थितीला नकळतपणे जास्त संवेदनक्षम असतात. उदाहरणार्थ पायाळू माणूस. अशा माणसांना जमिनीच्या गर्भातलं पाणी शोधून काढता येतं किंवा अशी माणसं विजेला फार भितात. त्यांना असं वाटतं की वीज खास करून आपल्याकडे आकर्षिली जाते किंवा असं समजलं जातं की भूत, पिशाच इत्यादीसारखी मरणोत्तर अस्तित्व अशा प्रकारच्या माणसांना लवकर जाणवतात. या उपपत्तीत कितपत तथ्य आहे मला माहीत नाही. एक गोष्ट खरी की मी अगदी साधा माणूस आहे आणि मलाही एकदा एक मोठा चमत्कारिक अनुभव आला. माझी कल्पना तर अशी झाली आणि अजूनही आहे की मरणोत्तर आपल्या दृष्टीच्या जाणिवेच्या पलीकडचं जग आणि आपलं रोजचं जग यांच्यात परस्पर संबंध एखाद्या मानवी मनात मार्फतच येऊ शकतो. कोणतं मानवी मन? हे ती वेळ, ते स्थान यावर अवलंबून आहे. आणि अशा फुलीवर हजर असलेल्याला निवडीचं फारसं स्वातंत्र्य नसतं. त्याची इच्छा असो वा नसो, काही अगम्य शक्तींच्या प्रभावाचं तो साधन बनतो. माझ्या या अनुभवाचं आणखीन एक विशेष म्हणजे त्यातला साधेपणा, नॉर्मलपणा. पडकावाडा, शापित वास्तू, अमावस्येची काजळी रात्र असलं काहीही नव्हतं. उलट जे काही घडलं किंवा घडल्यासारखं मला वाटलं ते भर दिवसा, उन्हाळ्याच्या संध्याकाळी, केशरी लाल प्रकाशाचे झोत पश्चिमेकडून येत असताना. काही नावं बदलूनच लिहायला हवीत आणि गावाचं नाव प्रस्तुत संदर्भात आवश्यकही नाही. आपण असं समजून चालू की काही कारणाने मला 3-4 महिने त्या गावात काढावे लागणार होते आणि दूरच्या ओळखी काढून मी शेवटी माझी जेवायची राहायची सोय करून घेतली होती. घर छोटेखानी होतं. 2 मजले होते. मागे पुढे लहानसं अंगण होतं. पुढच्या अंगणात फरशी होती. मागच्या अंगणात तुळशी वृंदावन होतं. खाली 4 खोल्या, वर 2 खोल्या आणि चुने गच्ची. वरची एक खोली मला वापरायला मिळाली होती. निर्मलाबाई आरस असं मालकीनबाईंचं नाव होतं, पण त्यांना सर्वजण माईच म्हणत होते. त्या विधवा होत्या. घरात त्या आणि त्यांची एक मावस बहीण अशा दोघीच राहत होत्या. मावस बहीण शाळेत शिक्षिका होती. अविवाहितच राहिलेली होती. तिचं नाव दुर्गाताई होतं. आणि आता मी असं हे तिघांचं घरकुल. आधी मी ओळखीचं पत्र घेऊन आलो होतो तेव्हा माईंनी मला त्या ज्या खोलीला बाहेरची खोली म्हणत असत तिथे बसवलं होतं. अशा खास भेटीकरता त्याही खोली वापरीत असत. खोली तशी स्वच्छ नेटकी होती, पण हवा कुंद, जराशी कुबट होती. खोलीत जुन्या थाटाच्या 3 मोठ्या आरामखुर्च्या होत्या. विणकाम केलेला कपडा टाकलेलं एक लहान टेबल होतं. भिंतीवर जुन्या देवादिकांच्या तसबिरी होत्या आणि रस्त्यासमोर येणाऱ्या भिंतीवर मध्यभागी एका लष्करी वेशातल्या माणसाचा फोटो होता. फोटो पाहताच मला वाटलं की या माणसाला लष्करी पेशा काही शोभत नाही आहे. त्याचा स्वतःचा चेहरा त्या फोटोत जरासा आश्चर्यचकित झाल्यासारखा वाटत होता. आपण इथे व असे कसे असा प्रश्न स्वतःला विचारावा तसा मी तेव्हाच तर्क केला आणि मागाहून तो खरा देखील ठरला. हेच आरस माईंचे मृत यजमान. तेव्हा मग माई, दुर्गाताई आणि मी अशी तिघं. त्या दोघी 50च्या सुमाराच्या, मी तिशीता आतलाच. त्यांच्या मानाने पोरसवदास. तेव्हा माई जरी बोलताना मला अहोजहो करीत असत तरी त्यांच्या घरातल्या वर्षानुवर्षाच्या शिस्तीपासून
त्यांनी मला कोणतंही स्वातंत्र्य दिलं नाही. सकाळी 6ला पहिल्या चहाला हजर पाहिजे, 8ला स्नान उरकलं पाहिजे, रात्री 9ला पंक्तीला हजर पाहिजे, रात्रीचे सिनेमे नाटक वर्ज्य आणि 10ला बिछाना गाठला पाहिजे. वास्तविक मी कमावता, स्वतंत्र व परका असूनही या अटी मला जाचल्या नाहीत. दररोज रात्री आणि रविवारी दोन्ही खेपेस आमची एकत्र पंगत बसत असे. त्या दोघी तशा शिकलेल्या नसल्या तरी अडाणी नव्हत्या. थट्टा केली तरी ते हसत खेळत घेणाऱ्या होत्या. तेव्हा घरातलं वातावरण अगदी खेळीमेळीचं होतं. मी माईंकडे राहायला लागल्याला 10-1 दिवस झाल्यानंतर माझ्या मनावर हे मी कोणत्या शब्दात मांडू बरं, काय झालं माहिती आहे का, एक प्रकारच्या ना अस्वस्थतेची छाया यायला लागली. त्याची सुरुवात केव्हा झाली मी नाही सांगू शकत. कदाचित सुरुवातीला मी तिकडे संपूर्ण दुर्लक्षही केलं असेल. जाणीव झाली तीसुद्धा अत्यंत तरल अशी होती. सुखावलेल्या मनाच्या शांत पृष्ठभागावर अवचित उठणारे हलकेसे तरंग. मी स्वभावाने नर्वस नाही, एकलकोंडा नाही, माणूस घाणा नाही, कल्पनात रमणाराही नाही. 4 चौघात हसी मजाक गप्पा गोष्टी हे मला अत्यंत प्रिय. माईंच्या घरात मला अशी एक जाणीव झाली की मला कशाची तरी भीती वाटते. ही भावना मी त्या दिवसापर्यंत व त्यानंतरही आजपर्यंत कधीही अनुभवलेली नव्हती. मला कशाची तरी भीती वाटते. हे विधान स्वतःपुरतंसुद्धा अपुरं आहे. या विधानाला एक सावली आहे. कशाची भीती? आणि नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नव्हतो. उन्हाळ्याचे शेवटचे दिवस, 7पर्यंत ऊन आणि मग पिवळा लाल संधिप्रकाश. सारं जग उघड्यावर आलेलं. रात्रभर गावात जाग असायची. माझ्या व्यवहारी मनाला अशा वेळी भीती अगदीच अनाठायी, तर्कदुष्ट वाटत होते. पण तर्काला, विवेकाला न जुमानणारा मनाचा एक भाग अलग झाला होता आणि रोजचा मी या भयभीत प्राण्याची केविलवाणी धडपड पाहत होतो. ही अनामिक अतर्क भीती ही सुद्धा एक भयानकच गोष्ट होती आणि तिचंच निरीक्षण करण्याकरता एक लहानशी पण निश्चित गोष्ट माझ्या ध्यानात आली. ती ही होती की त्या लहानशा घरात एकट्याने राहणं मला सर्वथा अशक्य होतं. मी ऑफिसातून आलो की मी, माई व दुर्गाताई यांचा चहा होई. त्यानंतर दुर्गाताई संध्याकाळच्या कुठंतरी भजनी मंडळात जायच्या आणि माई देवदर्शन, पुराण, प्रवचन असं उरकून संध्याकाळी 7पर्यंत परत यायच्या. मला घराबाहेर तसं फारसं स्वारस्य नव्हतं. कोणी मित्रही झाले नव्हते. ऑफिस दूर होतं. तेव्हा परत येताना 1.5-2 मैलांचं चालणं तरी झालेलंच असायचं. खरं म्हणजे पहिले काही दिवस चहा झाला की मी माझ्या खोलीत किंवा गच्चीत आरामखुर्चीत पडून ट्रान्झिस्टर ऐकत असायचो. पण काही दिवसातच हे अशक्य झालं. माई आणि दुर्गाताई घराबाहेर पडल्या की माझा अस्वस्थपणा वाढायला लागायचा. मनात खोलवर कुठेतरी धोक्याची नव्हे इशाऱ्याची घंटा वाजायची. त्या दोघी बाहेरचं दार ओढून घेऊन मला त्या लहानशा घरात एकटं कोंडण्याआधीच मी जिन्यावरून धाड खाली येऊन मागच्या अंगणात आलेला असायचो. मी बाहेर जात नाही हे कळल्यावर त्या दोघी माझ्यावर घर सोपवून जात होत्या. तेव्हा मागच्या अंगणात येरझारा घालीत, मधून तिथूनच बाहेरच्या दारावर लक्ष ठेवीत मी संध्याकाळचा वेळ काढीत होतो. त्यांच्यापैकी कुणीतरी एक परत आलं. स्वयंपाकघरात भांड्यांची खणखण सुरू झाली की मग मी शहारून उठलेला मनाचा भयभीत भाग जरा शांत व्हायचा आणि मी सावकाश आत येऊन घोटभर पाणी पिऊन माझ्या वरच्या मजल्यावरची खोली गाठायचो. पण गोष्टी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. काही दिवसातच पुढची पायरी आली. ती लिहिताना असं वाटतं की कार्यकारण भाव किंवा कालक्रम
उलटा झाला आहे. खरोखरी तसं नाही, म्हणजे मी होऊन केलेलं नाही, मात्र मी त्या जगातले प्रसंग वर्णन करीते. तिथेच असा क्रम असला तर कोण जाणे. मला असं वाटायला लागलं की जेव्हा जेव्हा कोणत्याही कारणासाठी का होईना मी माझ्या वरच्या खोलीत जायचो, तेव्हा तेव्हा जिन्यावरून परत खाली येताना माझ्या मागोमाग दुसरं कुणीतरी जिन्यावरून खाली यायचं. कुणीतरी? छे, काहीतरी काहीतरी. सकाळी उठल्यावर किंवा दाढी केल्यावर किंवा जेवायला हाक मारली की किंवा चहासाठी कशासाठी का होईना मी खाली आलो की जिन्यावर माझ्या मागोवा हे काहीतरी आपलं आहेच. तसं ऐकू काही जायचं नाही हं. ऐकू यायला होतंच काय मुळी. काही असतं तर बरं झालं असतं. मध्येच मागे वळून मला मागे जर काही दिसलं असतं, पण ते काहीही असो, कितीही भयंकर असो, तर ते रोजच्या जगातलं माझ्या मनाव्यतिरिक्त इतरत्र अस्तित्व असणारं काहीतरी ठरलं असतं. कारण एक गोष्ट मी ओळखली होती, ही भीतीची आणि पाठलागाची जाणीव हे कोणत्या तरी अगम्य मार्गाने झालेलं माझ्या मनावरचं एक भयावह आक्रमण होतं. मी त्याला प्रतिबंध करू शकत नव्हतो, त्याचा अर्थ समजू शकत नव्हतो, तर टाळू शकत नव्हतो. रोगाने पछाडलेला भागही शरीराचाच, पण नकोसा वाटणारा भाग राहावा तसा हा माझ्याच मनाचा एक अंश झाला होता. आणि माझ्या वागण्यात यानंतर झालेला बदल हा या विषारी अंशाचाच परिणाम होता का? कारण मी माई व दुर्गाताई या दोघींवर चोरून लक्ष ठेवायला लागलो. घरात किंवा माझ्या आसपास काय चाललं आहे याची त्यांना माहिती होती का? माझ्यासारख्याच त्या दोघीही या भयानक अनुभवातून गेल्या होत्या का? त्या माझ्यापासून ती गोष्ट लपवून ठेवत होत्या का? आणि असल्या तर कारण काय असावं? फायदेशीर भाडेकरू जाऊ नये म्हणून? का त्यांना संरक्षण म्हणून? का ती शक्ती आकर्षण करणारा, त्यांच्यावरून वळवणारा एक बळी म्हणून? पण नाही, त्या दोघी इतक्या साध्या होत्या, स्वभावानं इतक्या पारदर्शक होत्या की या शंकेला पुष्टी देणारा एवढासाही पुरावा त्यांच्या शब्दात वा कृतीत मला दिसला नाही. त्या दोघी सोंग वठवीत नव्हत्या. दिसत होतं तेच खरं होतं. एका सैनिकी पेशातल्या निवृत्त अधिकाऱ्याची विधवा, पेन्शनवर आणि घरभाड्यावर कशी तरी गुजराण करणारी. दुसरी सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षिका, कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, नाही, त्यांना घरातल्या प्रकारांची कल्पनासुद्धा नसावी. इतर पत्रांबरोबर एकदा माईंचं पत्र आलं होतं. त्यावरच्या नावावरून मला समजलं की त्यांच्या यजमानांचं नाव विठ्ठलराव होतं. त्यांच्या संबंधात मिळालेली ही आणखी माहिती. तशी काही मला उत्सुकता नव्हती. तो काही कोणी मोठा असामान्य माणूस वाटत नव्हता. पण या वास्तूत जे काही वावरत होतं, निदान माझा तसा समज झाला होता. त्यांच्या शोधाचा माझा परीघ वाढवायला हवा होता. आणि माई, दुर्गाताई यांच्यानंतर या कैलासवासी विठ्ठलरावांचाच नंबर लागत होता. प्रश्न असा होता की हा विषय कसा काढायचा. कारण जेव्हा मी चौकस नजरेने घरभर पाहू लागतो, तेव्हा मला या विठ्ठल पंतांचे म्हणता येईल अशी एकही वस्तू दिसेना. गेलेल्याची आठवण म्हणून काहीतरी ठेवलंच पाहिजे, असा जरी काहीतरी नियम नाही तरी रिवाज आहे. इथे त्यांची आठवण म्हणजे हा एक फोटोच मात्र. माईच्या बोलण्यातही कधी त्यांचा उल्लेख यायचा नाही, पण ते मुद्दाम केलेलं नसावं. ती एक जुनी सवय असावी. माहिती मिळण्याचं दुसरं ठिकाण म्हणजे दुर्गाताई, पण त्यांच्याशी एकट्याने 4 शब्द बोलायची घरात तरी संधी मिळणं मुश्किलच. कारण घरात त्या आहेत आणि माई नाहीत अशी कधी वेळच येत नसे. जरासा विचार केल्यावरती मला ती युक्ती सुचली. दुर्गाताईंची शाळा आमच्या ऑफिसच्या वाटेवर नव्हती, पण मी जरा लवकर निघालो तर त्यांची शाळा सुटण्याच्या वेळेस तिथे हजर राहू शकलो असतो. मग घरापर्यंत यायला जी काही 20-25 मिनटं लागायची
तेवढी मला माझ्या कामाला पुरेशी होती. घरात एकटं राहायची भीती आणि वरून माझ्या मागोमाग येणारी कुणाची तरी चाहूल, ह्या गोष्टी इतक्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या की मला हे कारस्थान रचावंच लागलं. शाळेच्या दाराशी मला थांबलेला पाहताच दुर्गाताईंना इतकं आश्चर्य वाटलं की सांगता सोय नाही. वह्या पेपरांनी भरलेली त्यांच्या हातातली जड पिशवी मी हातात घेतली आणि आम्ही चालायला लागलो. आज मुद्दाम इकडून आलो दुर्गाताई. म्हटलं पाहावी तरी एकदा तुमची शाळा. पण खूपच मोठी चक्कर की. त्यांना गावाची पुरी माहिती होती. हो, पण जरा एक काम होतं म्हणून मुद्दाम वळसा घेतला. मी थांबलो. एक क्षणभरच विचार करून स्पष्ट बोलायचंच ठरवलं. दुर्गाताई, तुमच्याशी मला काही बोलायचं होतं. अर्थात रोज सकाळ संध्याकाळ आपण घरी भेटतोच, पण माईंच्या समोर नको. अगं बाई, तिच्यासमोर नको म्हणजे? तसं काही नाही हो. मला विठ्ठलरावांबद्दल विचारायचं होतं म्हणून नको त्यांच्यासमोर. आता आलं का लक्षात? विठ्ठलरावांबद्दल होय. दुर्गाताई एकदम गप्प होऊन चालत राहिल्या. क्षणभर मला वाटलं माझ्याकडून औचित्याचा भंग तर नाही ना झाला. आपल्या कुतूहलापायी आपण एखादी अप्रिय आठवण तर नाही उकरून काढली. काही चुकलं असलं तर माफ करा हं. मला माहीत नव्हतं. नाही, तुमची काहीच चूक नाही. जी गोष्ट साऱ्या गावाला माहीत आहे, वर्तमानपत्रातून जगजाहीर झाली आहे, ती आता मनावर घेऊन काय उपयोग? तुम्ही या गावात नव्याने आला आहात म्हणून तुम्हाला माहीत नाही आणि गावातल्या कुणालाही विचारलं असतं तरी तुम्हाला ते समजलं असतं. दुर्गाताईंचे शब्द सूचक होते, पण मला काहीच बोध होत नव्हता. त्या आणखीन काही सांगायची वाट पाहत मी चालतच राहिलो. काही वेळाने त्या म्हणाला, या विठ्ठलरावांनी म्हणजे माईच्या यजमानांनी गळफास लावून जीव दिला. इतके अनपेक्षित, सर्वथा अनपेक्षित शब्द. मी जागच्या जागी थांबलो. शरीराच्या नसानसातून गरम रक्ताचा प्रवाह शरीरावर झिंझिण्या आणत गेला आणि त्या मागोमाग एखादा बर्फाचा खडा फिरवावा तसंच शरीर गारठून गेलं. भीतीच्या अर्काचं एखादं इंजेक्शनच कुणीतरी टोचल्यासारखी माझी अवस्था झाली. त्या 4 शब्दांबरोबर नजरेला तो एक तीक्ष्णपणा आला होता. त्यामुळे मी पुढच्या सर्व ज्ञानापासून, माहितीपासून शहारून मागे सरकत होतो. या शब्दांनी जी काही एक विलक्षण गोष्ट सूचित केली होती ती मनातल्या मनातही साकार होऊ द्यायची माझी तयारी नव्हती. या महाभयंकर कल्पनेच्या वावटळीत मी सापडलेलो असतानाच मी दुर्गाताईंना तो प्रश्न विचारला. प्रश्न एक शब्दाचाच होता. त्याच्या उत्तराची मी विलक्षण उत्सुकतेने वाट पाहत होतो आणि त्या उत्तराची मला विलक्षण भीतीही वाटत होती. का? मी त्यांना विचारलं. का? शेवटच्या त्या क्षणी त्यांच्या मनात काय चाललं असेल कुणाला कळणार आहे. दुर्गाताईंची माझ्या शेजारून चालणारी आकृती माझ्या आठवणीत सदैव राहणार आहे, पोलादी लेखणीने कोरल्यासारखी. आमची माईच दुर्दैवी म्हणायला हवी. दुसरं काय, तिला कधी यश म्हणून मिळालंच नाही. वास्तविक वडिलांनी लग्न करताना चांगलं स्थळ पाहून दिलं होतं. एकुलता एक मुलगा, घरचं चांगलं, इतर जबाबदाऱ्या नाहीत, हे मालकीचं लहानसं घर. आता आणखीन काय हवं सांगा. तसे विठ्ठलराव स्वभावाने वाईट नव्हते हो, पण लग्नाला 2 वर्ष झाली, मूलबाळ नाही, ते त्यांनी फार मनाला लावून घेतलं. आता सांगा, या काय कुणाच्या हातच्या का गोष्टी आहेत? मग सारखे देवाच्या नादी लागले. 2-2 तास पूजा काय, ते जप काय, ती पारायणं काय, कोणतीही गोष्ट अति झाली की त्याचा कंटाळाच येतो. पण आमची माई सोशिक हो. तिचं आपलं 1 नाही 2 नाही, जे काय आणून देतील ते शिजवावं, पानावर येऊन बसले की वाढावं. दुर्गाताई थांबल्या. कितीतरी वर्षांपूर्वीच्या आठवणी त्या आता पुन्हा एकदा मनात आणत असाव्यात. शब्द जुळवावे लागत असतील.
मग हे महायुद्ध आलं आणि स्वारीने काय डोक्यात घेतलं, सरळ उठले आणि कमिशन घेतलं. माई बिचारी रड रड रडली. आता हा घरातला करता सवरता माणूस, त्याला कोण काय सांगणार. गेले की लढाईवर. कधी पत्र यायची, कधी 6-6 महिने चिठ्ठी चपाटी, काही नाही. माईचं काही सांगत नाही, पण देवाने बिचारीची प्रार्थना ऐकली आणि विठ्ठलराव सुखरूप परत आले. माईला मी आजवर कधी सांगितलं नाही, पण तुम्ही आज विषय काढलाच आहे म्हणून बोलते. त्यांना परत आल्यावर मी भेटले आणि मला त्यांची नजर काही ठीक वाटली नाही. म्हणजे म्हणजे तसं काही वेडेपण वगैरे नव्हतं हो, पण नजर अशी मलूल आणि निर्जीव. तर मग ते राहू दे. पहिली नोकरी सोडून दिली होती, आता जवळ पैसेही बरे होते. त्यांनी गावात एक दुकान घेतलं आणि धंदा सुरू केला. तशी भरभराट नसली तरी दुकान काही तोट्यात चालत नव्हतं. आणि मग आणि आणि मग मग हे हे पुन्हा त्या काही वेळ गप्प बसल्या. मग खालच्या आवाजात बोलू लागल्या. मी तेव्हा वेगळी राहत होते. माझ्याकडे काही आवरण की काहीतरी असं होतं. माईला सवाष्ण म्हणून बोलावलं होतं. तशीच सकाळपासूनच आली होती आणि संध्याकाळी परत गेली. आणि आणि बाहेरच्या खोलीत हा हा देखावा. बिचारी ओरडली आणि बेशुद्ध पडली. मग माणसं जमली, पोलीस आले, चौकशीचा सगळा तमाशा झाला. तसा माणसाला काही असाध्य रोग नव्हता, देणी नव्हती, कर्ज नव्हतं, पैशाची काळजी नव्हती, तसं कोणतंच व्यसन नव्हतं. घरात काही भांडाभांड नव्हती. चौकशी म्हणजे फारसंच की. मला अजून एक प्रकारचा संताप उसळून आल्यासारखा वाटला. इतक्या दिवसांच्या मानसिक ताणाची ही प्रतिक्रिया असण्याची शक्यता होती. पण का का मी जरा जोरानेच म्हणालो. काहीतरी कारण असलंच पाहिजे. असलंच पाहिजे. काय होतं ते सांगा. काय कारण होतं? दुर्गाताईंनी माझ्याकडे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलंसं दिसलं नाही. अर्थात मी सांगेन ते केवळ माझं वैयक्तिक मत आहे. मी मुठी घट्ट आवळून धरल्या होत्या, दातांनी ओठ घट्ट धरले होते. त्याखेरीज मनातली अधीरता काबूत ठेवताच आली नसती. दुर्गाताईंचा काही दोष नव्हता, पण त्यांचा पाल्हाळ कधी संपणार होता? ठीक आहे, तुमचं वैयक्तिक मत सांगा. मला असं वाटतं की सैन्यात भरती होऊन त्या वेगळ्या, धाडसाच्या, धोक्याच्या, थरारक आयुष्याचा अनुभव घेतल्यानंतर विठ्ठलरावांना पूर्वीचं आयुष्य जगणं अशक्य झालं. ते त्यांना नीरस, कंटाळवाणं, जोखडासारखं वाटायला लागलं असावं. तसे ते काही स्वभावाने कलंदर नव्हते. लष्करी पेशा काही त्यांच्या स्वभावात नव्हता. पण एकदा तो स्वीकारला की माणूस त्या साच्यात ठोकून बसवलं जातोच. आणि मग ते परत आले. सगळा जमाना बदललेला. आणखीन एक गोष्ट आहे, त्यांच्या जागी मी असते तर मला ती जाणवली असती. ते 5 वर्ष गैरहजर होते, पण त्यांची उणीव काही भासली नव्हती. त्यांच्या वाचून काही अडलं नव्हतं. त्यांचं अस्तित्व काही अनिवार्य नव्हतं. सर्वांनाच हा सूक्ष्म बदल जाणवेल असं मी म्हणत नाही, पण काहींना अत्यंत तीव्रपणे जाणवेल हेही खरं. मी म्हणाले ना, विठ्ठलरावांना पाहताच मला त्यांच्यातला बदल जाणवला. हाच तो बदल. त्यांच्या डोळ्यातली ज्योतच विझून गेली होती. आयुष्याचं आकर्षणच उरलं नव्हतं. अशी एक गोष्ट नव्हती की त्यासाठी जगायची इच्छा राहावी. अर्थात सर्वच लोक इतके निराश किंवा उदास होत नाहीत. त्यांनी आपल्यापुरती आयुष्याची तडजोड केलेली असते. पण विठ्ठलरावांना ते जमलं नाही. ते नुसते बसून असायचे, तासन तास, एक शब्दसुद्धा बोलत नसत. माझ्या डोळ्यासमोर त्यांचा तो फोटो आला. एव्हाना आम्ही घरापाशी पोहोचलो होतो. मी दुर्गाताईंना शेवटचाच एक प्रश्न विचारला. म्हणजे केवळ जगायचा कंटाळा आला म्हणून त्यांनी आत्महत्या केली? कंटाळा नाही, तसं नाही. पण आयुष्यातला अर्थच ते हरवून बसले होते. करण्यासारखं काही राहिलंच नव्हतं असं म्हणा ना.
दुर्गाताई आत गेल्या. मग मीही त्या घरात आलो. मी बाहेरच्या खोलीत गेलो. स्वयंपाकघरातून स्टोवचा कपबशांचा आवाज येत होता. पण मला वाटलं तो एका वेगळ्याच दुनियेतून येत आहे. या खोलीत मी आणि तो विठ्ठलरावांचा फोटो, आम्ही दोघेही एका वेगळ्याच अंधुकसर धूसर जगात होतो. इथे वस्तूंना संदर्भ नव्हता, कृतींना हेतू नव्हता, निदान समजत नव्हता. सर्वत्र एक अस्वस्थता आणि भीती भरून राहिली होती. मी फोटोच्या आणखीन जवळ गेलो. मृत विठ्ठलरावांचा चेहरा टक लावून पाहू लागलो. त्यांचीही नजर एकाग्र होती, पण ती माझ्या खांद्यावरून मागे कशाकडे तरी पाहत होती. ती वस्तू केवळ माझ्याच नव्हे तर त्यांच्या वेळीसुद्धा स्थळ काळात कुठेतरी हरवून गेली होती. मला तो चेहरा भयंकर वाटू लागला. ते बारीक केलेले केस, डोळ्यांच्याही खाली आलेला टोपीचा विसर, टोपीवरची खून, अंगावरचं जाडसर जॅकेट, सर्वच विसंगती होती. त्या कपड्यांना साजेसा त्यांचा रुबाब नव्हता, स्वभावही नव्हता. आणि त्यांची शेवटची कृती तर सर्वथा विसंगत वाटत होती. कारण आता मला ती कृती काय होती ते समजलं होतं. आणि त्यांचा रुबाब प्रेताच्या शृंगारासारखा वाटत होता. अगदी नकळत माझी नजर त्यांच्या मानेकडे गेली आणि मनासमोर अशी काही भयानक चित्र उभी राहू लागली की मी त्या फोटोपासून घाईघाईने तोंड वळवून मागे सरलो. माईंची स्वयंपाकघरातून चहासाठी हाक आली. मी खोलीच्या दारापाशी येतो न येतो तोच मागे खड 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 खटॅक आवाज आला. मी दचकून मागे वळून पाहिलं. विठ्ठलरावांच्या फोटोची दोरी तुटून तो खाली पडला होता आणि काचेचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. आवाज ऐकून अर्थात माई व दुर्गाताई दोघीही स्वयंपाकघरातून घाईघाईने आल्या होत्या आणि आता दारातच हपकून उभ्या होत्या. अगं बाई, दुर्गाताई तोंडाला पदर लावीत म्हणाल्या. मी माईंकडे पाहत होतो. मनातल्या विचारांनी एक अपराधीपणाची भावना जाणवत होती. काही कार्यकारण भाव तर नाही ना, शंका येत होती. पण माईंची प्रतिक्रिया अनपेक्षित आणि विस्मयकारक होती. एकवार असा आवाज करीत त्या आत गेल्या. दोरी तुटायलाच आली होती. पाहिलीत का? दोरी वर धरून आम्हाला दाखवीत त्या म्हणाल्या. दुर्गे, कुंच आणि कागद आणतेस का? तोवर मी काचा गोळा करते. फ्रेमसुद्धा तुटली की ग माई? आता आला का नसता भुर्दंड? पण काचा गोळा करता करता मान हलवीत माई म्हणाल्या, छे ग बाई, मी नाही हो पुन्हा फ्रेम करीत बसणार. नाहीतरी मला तो फोटो मनापासून कधीच आवडला नव्हता. त्यांच्या समाधानासाठी लावला होता. हे आर्मीत जायच्या आधीचा एखादा फोटो असता ना तर मी तो आवडीने लावला असता. माईंनी विठ्ठलरावांसंबंधात उच्चारलेले हे पहिले शब्द आणि त्या क्षणी मला एक अशी भयंकर जाणीव झाली की खोलीत फक्त आम्ही तिघेच नाही, आणखीन चौथं कुणीतरी आहे. आणि त्या दोघी जेव्हा बाहेर जायची तयारी करू लागल्या तेव्हा त्या घरात आपण एकट्याने राहायचं या नुसत्या विचारानंच मला कापरं भरलं. त्या मोठ्या दाराबाहेर पडताच तोच मी मागच्या दाराने अंगणात आलो. संध्याकाळचा वेळ, सूर्य अस्तास जायचा क्षण. लाल, निळ्या, जांभळ्या रंगांचे अजस्त्र पट्टे पश्चिमेकडून वर चढले होते. हवा चालली होती. कुणीतरी पाण्याचा सडा टाकला होता. त्या मातीचा सुवास हवेवर तरंगत होता. सर्व जग या रंगाच्या उधळणीत, सुवासाच्या लहरीत, मंद संध्या वाऱ्याच्या सुखद स्पर्शात मशगूल झालं होतं. पण हा शहाणपणाचा स्पर्श माझ्या मागं उभं असलेल्या त्या लहानशा अंधाऱ्या घराला होऊ शकत नव्हता. मला एकट्यालाच फक्त माहीत होतं त्या घरात काय वावरतं आहे. आता तर घरात एकट्यानं पाय टाकवत नव्हता. घटनांनी एक नवंच वळण घेतलं होतं. कशाची अपेक्षा करायची? अगदी माझ्याकडून, स्वतःकडूनही कशाची अपेक्षा करायची हेच कळत नव्हतं. रहस्याचा एक एक पडदा खुला होत होता आणि घटनांची भयानकता वाढत होती. मनात
नव्या नव्या भीतीच्या कल्पना जन्मास येत होत्या. त्यांना प्रतिबंध कसा करणार? माई व दुर्गाताई आल्याची चाहूल लागली तेव्हा मी घरात आलो. बाहेरच्या प्रखर प्रकाशाने डोळे इतके दिपले होते की आता काही म्हणजे काही दिसत नव्हतं. चाचपडत मी स्वयंपाकघरात येऊन बसलो. आमच्या तिघांच्या संबंधात कोणता बदल झाला होता? त्या दोघी मला आज वेगळ्या का वाटत होत्या? मग माझ्या ध्यानात आलं, मी माईंकडे आज एका नव्या दृष्टीने पाहत होतो. त्यांच्या भूतकाळावरचा एक लहानसा पडदा दूर झाला होता. त्यांच्या प्रत्येक लहान सहान क्रियेला एक नवा अर्थ आल्यासारखा वाटत होता. साहजिकच माझं आज बोलण्यात कमी लक्ष होतं. मी ऐकत होतो, स्वतःशी विचार करीत होतो. जेवणं झाल्यावर मी संध्याकाळच्या वाऱ्यात वाड्याच्या पायरीवर बसलो. त्या दोघी झोपायला गेल्या. जाताना माईंनी मला दार नीट लावून घ्यायची आठवण केली. हवेत आणखी सुखद गारवा आला होता. दार बंद करायचं जीवावर आलं होतं. ही स्वच्छ सुगंधी रात्र मला आकर्षित होती. पण दार लावून मी आत आलो. स्वयंपाकघरात दिवा नव्हताच. बाहेरच्या खोलीत मात्र दिवा जळत होता. तो मालवायला मी आत गेलो. विठ्ठलरावांच्या फोटोची चौकोनी जागा रिकामी होती. शेजारच्या भिंतीपेक्षा तिथला रंग जास्त गडद होता. मी दिवा मालवला आणि जिन्याने वर निघालो. जुन्या लाकडी जिन्याची प्रत्येक पायरी माझ्या पायाखाली करकरत होती. रात्रीच्या शांततेत जरा भयप्रदच वाटणारा आवाज. मध्येच बाहेर कुठेतरी एक कुत्रा भुंकला. त्या अचानक आवाजाने मी केवढ्यांदा दचकलो. खोलीत येऊन माझ्या मागं दार लावून टाकलं. एखादी दुष्ट गोष्ट बाहेर ठेवल्यासारखा समाधानाचा सुस्कारा सोडला. पण एक गोष्ट लक्षात आली होती. प्रसंगाची थोडीशी का होईना कल्पना आल्यामुळे मनावरचा ताण जरा कमी झाला होता. झोपेची फारशी आशा नव्हती, पण मी अगदी गाढ झोपी गेलो. सकाळी 7लाच खोलीत उन्हं आली होती. प्रत्येक साध्या गोष्टीला सोन्याची झिलई चढली होती. मनातले विचार अशावेळी उदास कसे असणार? पण तरीही एक विचार दूर झाला नाही. घरात आम्ही तिघे नाही, चौघे आहोत. दाढी, चहा, स्नान, कपडे सगळं करताना मी विचार करीत होतो, या परिस्थितीत आता आपण काय करायला हवं? तिच्या सत्यतेबद्दल मनात कोणतीही शंका नव्हती. असं विचाराल, त्याच घरात राहायची माझ्यावर कुणाची सक्ती होती का? सामान घेऊन बाहेर पडलो असतो तर मला कोणाची आडकाठी होती? कुणाचीच नव्हती. पण तरीही मला मनोमन वाटत होतं, मी याच घरात राहायला हवं. त्या क्षणी मी स्वतःशी याचं अनेक तऱ्हांनी समर्थन केलं. एका जरा भीतीदायक पण मोठ्या विस्मयकारक प्रसंगात मी गुंतलो होतो. शिवाय आता सर्व काही माहीत झालं होतं. राहायला काय हरकत होती? आणि समजा मी जाताच या दोघींना काही अपाय झाला तर? पण हे विचार करता करताच मला जाणवलं की हे माझे स्वतःचे विचार नाहीत, दुसऱ्या कोणाचे तरी विचार माझ्यावर लादले जात आहेत. मला या घरात ठेवून घेतलं जात आहे. कोणती तरी बाह्य प्रेरणा याच्या मागे आहे. सगळ्यांचा अर्थ एकच होता. गोष्टीचा अजून शेवट झाला नव्हता. काहीतरी व्हायचं अजून बाकी होतं. आणि हा विचार मनात आला तेव्हा मात्र प्रत्यक्ष भीतीची अशी एक सरसरती शहर अंगावरून गेली. संध्याकाळी ऑफिसातून परत आलो. चहा घेतला. आता त्या घरात एकटं राहणं केवळ अशक्य होतं. फिरायला जातोय असं सांगून मी बाहेर पडलो. घरातलं कुंद, भीतीने भारलेलं वातावरण आणि बाहेरची ही सोनेरी संध्याकाळ, केवढा विरोधाभास. प्रकाश पारदर्शक मोतिया रंगाचा होता. आकाशात अशक्य वाटणारे रंग उधळले होते. पावसाळा आठवड्यावर आला होता. होते नव्हते ते रंग उधळून देण्याचा तर पश्चिमेचा विचार नव्हता. मी गावाबाहेरची दिशा घेतली. गावाला लागूनच एक लहानशी टेकडी होती. पलीकडचा भाग दगडाच्या खापीसाठी खोदलेला होता. तिथे एक उभाच्या उभा कडा तयार झाला होता. तिथे तोंडावर वारा घेत मी बसलो होतो.
काही वेळाने माझ्या शेजारी एक वयस्क गृहस्थ येऊन बसलो. नवलाची गोष्ट आहे. कितीही प्रयत्न केला ना तरी मला त्यांचा चेहरा काही केल्या आठवत नाही आहे. आधी मला एकांतावरचं हे आक्रमण आवडलं नाही. मग मी विचार केला, कडा काय माझ्या खाजगी मालकीचा थोडाच होता. किती त्रासलेला चेहरा. माझ्या शेजारचे गृहस्थ इतक्या अनपेक्षितपणे बोलले की मी म्हणून दचकून त्यांच्याकडे पाहू लागलो. ते गृहस्थ माझ्याकडे पाहून हसत होते. साऱ्या जगाची काळजी खांद्यावर घेतली आहेस की काय, ते त्याच खड्या स्पष्ट आवाजात म्हणाले. नाही नाही नाही, मी चाचरत म्हणालो. पण तू कशाने तरी त्रासलायस, गोंधळलायस, खरं आहे ना? हो. त्यांच्याशी खोटं बोलणं कसं शक्य होतं? मला सांगता येण्यासारखं आहे का? आता हा अनुभव आपल्याला नेहमी येतो. ज्या गोष्टी आपण ओळखीच्या लोकांशी कधीही बोलणार नाही त्याच एखाद्या परक्या अपरिचित माणसाशी सहजपणे बोलतो. त्या गृहस्थांना माझे अनुभव सांगण्याचं हेच एकमेव नसलं तरी महत्त्वाचं कारण असावं. ते काही असो, मी त्यांना माझे अनुभव, कल्पना, निष्कर्ष, भीती सर्व काही खुलासेवार सांगितलं. त्यांनी सर्व एकाग्रपणे ऐकून घेतलं आणि मग ते म्हणाले, मला काय वाटतं सांगू? अवश्य. नको तरी कसं म्हणणार ना. मरणोत्तर अस्तित्वावर माझा विश्वास आहे. त्याला तुम्ही नाव कोणतंही द्या. बिचारे विठ्ठलराव, त्यांना या भयानक कृत्याकडे ढकलणारी भावना कोणती होती? तुम्हा आम्हाला ती कितीही पोरकट क्षुल्लक वाटली तरी विठ्ठलरावांपुरती ती अत्यंत प्रखर होती. आणि मृत्यूनंतर नजर खरी साफ होते. मेंदूवरची अज्ञानाची, गैरसमजाची, भ्रमाची सर्व जळमटं गळून पडतात. मग त्यांना समजलं त्यांनी एक फार मोठी चूक केली होती. शिवाय त्यांच्या त्या सच्शील साध्वी पत्नीवर केवढा अन्याय केला होता आणि ते तिला इतके दिवस हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि हे काम पूर्ण झाल्याखेरीज त्यांना सुटका नाही. मध्यस्थाच्या भूमिकेसाठी त्यांनी तुझी निवड केली आहे, पण तू त्यांना संधीच देत नाहीस. असं करू नकोस, असं करू नकोस. त्यांचं तेवढं काम कर, म्हणजे तो तळमळणारा आत्मा मुक्त होईल. या शब्दांनी माझी सुरुवातीची सर्व भीती पुन्हा जागृत झाली. नाही नाही नाही, माझ्याने हे व्हायचं नाही. त्या घरातच मी कैद्यासारखा झालो आहे. त्यांना निरोप द्यायचाच असला तर दुसऱ्या कुणाकरवी तरी, तर कुणाकडे दुसऱ्याकडनं तोच देऊ दे. मी अगदी आवेगाने म्हणालो. काही वेळ माझ्याकडे निरखून पाहत शेवटी ते गृहस्थ म्हणाले, घरातली बाकीची माणसं बाहेर गेली की त्या एकट्या घरात तुझ्याच्याने राहण्याची हिंमत होत नाही म्हणत होतास ना? हो हो, अगदी बरोबर. आणि आता तर मुळीच शक्य नाही. त्याच वेळी तर ते आपला निरोप तुझ्यापर्यंत पोहोचवायची अतोनात खटपट करीत असले पाहिजेत. तू घरात राहिलं पाहिजेस, त्यांना संधी दिली पाहिजेस. आणि एक लक्षात ठेव, त्यांचं काम झाल्याखेरीज ते तुला सोडणार नाहीत. कदाचित ही त्यांना मिळालेली शेवटचीच संधी असेल. मी त्यांच्याकडे जरा विस्मयाने पाहत होतो. आणि माफ करा, तुम्हाला हे सर्व कसं काय माहीत आहे? ते उठून उभे राहिले. खालचा पंचा झटकून तो खांद्यावर टाकता त्यांनी माझ्याकडे खाली पाहिलं आणि हसत ते म्हणाले, अनुभवाच्या गोष्टी. आता तुलाही तो आला आहे, तू कधी विसरणार नाहीस. ते निघाले. काहीतरी बोलावं, असंच आपापल्या वाटेने जाऊ नये असं मला सारखं वाटत होतं, पण शरीर हलत नव्हतं, जीभ रेटत नव्हती. ते दूर जात शेवटी दिसेनासे झाले. मी परत आलो तेव्हा सूर्यास्त होत आला होता. त्या दोघी परत आलेल्या नव्हत्या. घर रिकामं, शांत, निशब्द होतं. बाहेरून आत येताच समोरच्या अंगणाच्या दाराकडे पाय ओढ घेत होते. दारापाशी उभा राहून मी क्षणभर बाहेरच्या खोलीत नजर टाकली आणि मग
मागच्या अंगणात न जाता मी सरळ वर माझ्या खोलीत गेलो. टेबलावरचं पॅड, पाकीट, पेन हे सगळं घेतलं आणि मग झोपेत चालणाऱ्या एखाद्या माणसासारखा सावकाश जिना उतरून बाहेरच्या खोलीत येऊन बसलो. बाहेरची खोली, ज्या खोलीत विठ्ठलरावांनी ते ते कृत्य केलं होतं. आरामखुर्चीत बसून मी समोरच्या टिपॉयवर पेन, पॅड, पाकीट सर्व काही व्यवस्थित मांडलं. पेनचं टोपण उघडून पेन हातात घेतला. मागच्या खिडकीतून मावळत्या सूर्याचा शेवटचा सोनेरी झोत खोलीत आला होता. काही भाग उजळून निघाला होता, काही अंधारात होता. खोलीत सर्व काही जागच्या जागी व्यवस्थित होतं. कुठे धुळीचा कण नाही, की तसकट नाही, की जळमट नाही. लखलखीत स्वयंपाकघरातल्या जुन्या घड्याळाची टकटक अस्पष्टपणे कानावर येत होती. तेवढाच बाहेरचा आवाज. बाकी सर्व काही शांत शांत होतं. मी खालच्या कागदांकडे पाहिलं. हो, 1-2 पत्र अर्धवट मनात होती, पण उरलेल्या अर्ध्या मनात ते विचार येत होते. त्यांनी इथे स्वतःला गळफास लावून घेतला होता. कुठे? त्या हुकाला? किती उंच होते? शेवटी त्यांचं तोंड कुणीकडे होतं? खिडकीकडे की भिंतीकडे? की ते गरगर फिरत होते? एक उसासा सोडून मी पॅड पुढे ओढला. पत्र लिहायला सुरुवात केली. एक घरी होतं, दुसरं वकिलांना होतं, तिसरं एका मित्राला होतं. पेनच्या कागदावरच्या आवाजाखेरीज इतर कोणताच आवाज नव्हता. माझा सरसर चालणारा हात आणि उघड्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने मधूनच हलणारा पडदा, एवढीच काय ते हालचाल. त्या हालचालीनं उंचावलीच्या आकृती सावकाश सावकाश हलत होत्या, बदलत होत्या. सूर्य खाली चालला होता. प्रकाशाची कड वरवर चालली होती. मी पूर्ण केलेलं पत्र पाकिटात घालत होतो. त्यावर पत्ता लिहून ते बाजूला ठेवित होतो. जसं काहीही होत नाही असं दिसलं तशी माझी भीती सावकाश सावकाश गळून पडली. मी प्रथमच अगदी मोकळेपणाने श्वास घेऊ लागलो. उरावरचं मोठं ओझं दूर झालं. दिवस अखेरच्या रपेटीने शरीर सुस्तावलं होतं. पापण्या जड झाल्या होत्या. मनावर एक गुंगी आली होती. एखाद्या कंटाळवाण्या व्याख्यानात जशी अवस्था होते तशी. आवाज कानावर येत असतो, एखाद्याचा शब्दाचा अर्थ लागतो, पण संदर्भाचा मनात गोंधळ होत असतो. मी असा अर्धवट जागृतावस्थेत असतानाच ते झालं. भीतीने काळीज आवळलं. सर्व शरीराच्या नसा भीतीने गोठल्या. स्वप्नात माणूस जसा बोबडा निरर्थक ओरडतो तसा आवाज माझ्या तोंडून निघाला. मनात जे अघोरी भयानक आकार थैमान घालत होते त्यांना हुसकावून लावण्यासाठी मी किंचाळण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मग मला ते दिसलं. समोरच्या अवकाशात एक आकार तरंगत होता. तो एका माणसाचा होता. छतापासच्या हुकपासून आलेल्या एका दोरीला तो लटकत होता. पण मी त्याने जागा झालो नव्हतो. घराचं बाहेरचं दार दांडिशी उघडल्याच्या आवाजाने मी एकदम जागा झालो होतो. टिपाईवरची कागदपत्र आवरत असताना हादरलेल्या मनात विचार आला, आपण किती वेळ असे भूल दिल्यासारखे बसून होतो? आपल्यासमोर हवेत किती वेळ ते लटकत होतं. माई खोलीत आल्या. मी त्यांच्याजवळ लिहिलेली पत्र दिली. पोस्टमन 11 वाजता यायचा आणि बाहेरून येणाऱ्या पत्रांबरोबरच काही पत्र पोस्टात टाकायची असली तर घेऊन जायचा. सर्वांनाच ही पद्धत खूप सोयीची होती. स्वयंपाकघरात जाता जाता त्या म्हणाल्या, चहा घेणार का? दुर्गीला आज लहर आली आहे. हो, अहो चहा कधी नको असतो का? मी म्हणालो. स्वयंपाकघरात चहा घेताना आणि मग रात्री जेवतानाही माझी खूपच थट्टा मस्करी चालू होती. दुर्गाताई ही माझ्या बरोबरीने हसत होत्या. माझ्या खुशीचं कारण मलासुद्धा सांगता आलं नसतं. एखाद्याला वाटलं असतं त्या संध्याकाळच्या अनुभवाचा उलटाच परिणाम झाला असता. मी अंतर्मुख, घुम्या, अबोल झालो असतो. पण
मला तर ते प्रसंग एखाद्या पुस्तकात वाचल्यासारखे व ऐकल्यासारखे परोक्षानुभूतीचे वाटत होते. माझ्या मनात त्यांना काहीच खास असं महत्त्व नव्हतं. एव्हानच त्यांची आठवण जुनी व्हायला लागली होती. माई मात्र आमच्या गप्पात हसण्यात भाग घेत नव्हत्या. त्या हसत होत्या, पण तो आविर्भाव होता. हसणं खरं नव्हतं. त्यांच्या मनात दुसरेच काहीतरी विचार चालले असावेत असं वाटत होतं. मध्येच हसता हसता दुर्गाताईंच्या ते लक्षात आलं. जरा थांबून त्या म्हणाल्या, माई, तुला काही होतंय काय गं? छे गं, मला काय व्हायचंय? माई उसन्या अवसानानं म्हणाल्या. दुर्गाताईंनी मान हलवली खरी, पण त्यांची आणि माझीही खात्री पटली नाही. तुझं डोकं बिकं दुखत नाही आहे ना? एखाद्या वेळेला त्रास होतो म्हणून नाही गं, अगं काही नाही, जरा दमलंय बरी, आज लवकर झोपणार आहे. अगं मग खुशाल जा की, मी सगळं आवरते मागचं. माईंच्यात काहीतरी बदल झाला होता खास. त्या जराशा गोंधळल्यासारख्या दिसत होत्या. प्रत्येक हालचालीत नेहमी जो एक आत्मविश्वास दिसत असे तो आता दिसत नव्हता. एखाद्याची एखादी किमती चीज सापडू नये आणि ती कुठं असावी या विचाराने तो व्यग्र व्हावा, तशा त्या दिसत होत्या. मला तर त्या मुळीच दमलेल्या व थकलेल्या दिसत नव्हत्या. त्या जर झोपायला गेल्या तर त्यांना एकांतात विचारायला वेळ हवा होता म्हणून जात होत्या. हे खास. जेवण होताच हात धुवून त्या त्यांच्या खोलीत गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच गडबड होती, तेव्हा निवांतपणे असं बोलायला वेळच मिळाला नाही. मी ऑफिसमधून परत आलो. वर जाता जाता सहज बाहेरच्या खोलीत बघितलं तर तिथे खुर्चीवर माई बसलेल्या. आधी त्या तिथे कधी जात नसत आणि आता तर त्या इतक्या खचल्यासारख्या दिसत होत्या की मी तडक आत गेलो. त्यांनी मान वर केली. त्यांचा चेहरा पार सुकला होता आणि डोळे रडून रडून लाल लाल झाले होते, सुजले होते. त्यांच्या डोळ्यात एक मूक पण विलक्षण प्रखर आरोप होता. काही न बोलता त्यांनी एक पाकीट पुढे केलं. ते पाकीट, आतला कागद हे माझं होतं, पण वर 2च अक्षरी पत्ता होता, प्रिय निमास. हा पत्ता तुम्हाला कसं समजलं? ते मला निमा म्हणत असत, माईंनी विचारलं. पण बोलताना ओठाशिवाय त्यांच्या त्या भयंकर चेहऱ्यात दुसरी कसलीही हालचाल नव्हती. मला काही विचारायची आवश्यकताच नव्हती. मी त्यांना काल दिलेल्या पत्रात त्यांना हे पत्र दिलं होतं, ते त्यांनी बाजूला काढून ठेवलं होतं. मला माहीत नव्हतं. मी त्याच निर्विकार आवाजात म्हणालो, खरं आहे, मी कधी कुणाला सांगितलेलंच नाही. वाचा ते पत्र. मी मान नकारार्थी हलवली. माझी ते पत्र वाचण्याची अजिबात इच्छा नव्हती. वाचा म्हणते ना, त्यांचा शब्द मोडणं सर्वस्वी अशक्य होतं. मी तो माझ्याच पॅडमधला कागद उलगडला आणि त्यावरची ती 2-3च वाक्य वाचली. प्रिय निमा, मी चुकलो, मला क्षमा कर, मला क्षमा कर. पण 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 हे अक्षर माझं नाही आहे, मी घोगऱ्या आवाजात पुटपुटलो. ते त्यांचं अक्षर आहे, माई म्हणाल्या. 2 माणसं आजवर अशा कधी विलक्षण भयानक प्रसंगात एकत्र आलं असतील का? अक्षर त्यांचं आहे, पण ते पत्र तुम्ही लिहिलं आहे. हे पत्र तुमच्या बाकीच्या पत्रांबरोबर माझ्या हाती आलं. काल संध्याकाळी ते तुम्हाला दिसले, हो ना? मला काही माहीत नाही. मला खरोखर कशाचीच कल्पना नव्हती. मला घरात पाय टाकताच काल ते जाणवलं. घर रिकामं झालं होतं. मी काही बोललो नाही, पण माई म्हणत होत्या ती गोष्ट खरी होती. तुम्ही इथे येईपर्यंत ते सतत या घरात असायचे. मला सतत जाणवायचे. ते 24 तास या घरात असायचे. पण कोणाला कधी हे कळेलसं मला वाटलं नव्हतं. पण तुम्हाला ते समजलं आणि तुम्हाला ते दिसले आणि आता ते गेलेत.
मला सोडून कायमचे गेलेत. आता आता मी कशी राहू हो. माईने माझ्या हातातलं पत्र घेतलं, ते छातीशी धरलं आणि आणि त्या स्फुंदून स्फुंदून रडू लागल्या. कथा इथे संपली आहे. नारायण धारप सरांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि त्यांची कथेची मांडणी, त्याचं वैशिष्ट्य ह्या कथेमध्ये दिसून येतं. खरं म्हणजे त्यांच्या प्रत्येक लेखनात दिसून येतं. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.